प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आई भवानी प्रसिद्ध भजन मंडळ सलग श्री संत सेवा समाजी संस्था रजिस्टर गाडी वेळ चर्चगेट ते विरार रात्री 8:44 वाजता आषाढ एकादशीची दिंडी सोहळा साजरी करत आहे आणि यांचं सलग 9वा वर्ष आहे। आणि यांचं उपकरण बोलला गेलं तर या ट्रेनमध्ये भाविक आज सुट्टी असून पण थोडे भाविक आले, विठ्ठलाचा नामजोरच जोरात चाललाय आणि हे विद्यार्थी लोकांचा गुणवंत असतात त्यांचा सत्कार करतात, एखाद्याला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करतात आणि सगळे कुटुंब गरीब आहे मग विठ्ठला नामामध्ये या जुळल्याने आज आपल्याबद्दल थोडे सांगतील। माऊली मी एकच सांगू इच्छितो, या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आज गेली 9 वर्ष आई भवानी प्रसादित भजन मंडळ आहे आणि ते इथून पुढे असंच या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये अविरत राहावं आणि पांडुरंगाला आज या सेवेप्रती आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही एकच प्रार्थना करू की आमच्यामध्ये नेहमी रामकृष्ण हरी राहावं आणि हा रामकृष्ण हरी मंत्र शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या रगारगामध्ये रक्तामध्ये राहावा अशी आमच्या या जय भवानी भजन मंडळाच्या पांडुरंगाला प्रार्थना राहील। तुझा विसर न व्हावा पांडुरंगा, आजचं एकच मागणं आहे की तुझा विसर न व्हावा, या भगवंताचा विसर कधी न व्हावा हीच आई भवानी प्रसादित भजन मंडळातील सर्व सभासदांची आज या सोहळ्यामध्ये पांडुरंगाला प्रार्थना असेल आणि सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच आज पांडुरंगाचरणी आम्ही या भवानी मंडळ आई भवानी प्रसादित भजन मंडळातील सर्व सभासद पांडुरंगाला प्रार्थना करू आणि अशी सेवा आमच्याकडून होत राहावी हेच आजचा आमच्या दिंडी सोहळ्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे। धन्यवाद। तसेच आपल्याबरोबर भरपूर प्रवासी आहे आणि वारकरी आहे, ते थोडे आपल्याला सांगतील थोडं। आई भवानी प्रसादित भजन मंडळ आता हे 9 वर्ष आहे आणि मला वाटतं पहिले 1-2 वर्ष अशी गेली आमच्या वारकरी ते संत मंडळी जमा झाले, पण हळूहळू या वर्षानं असं एक संत मंडळी जमा झाले, हे पांडुरंगाची कृपा म्हणावी। तसेच आमचे संतोष माऊली आणि कदम माऊली हे नेहमी या गाडीला असल्या कारणाने एवढी संत मंडळी इथे जमा झाले आणि अशीच सेवा आमच्याकडून व्हावी हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। तसेच आपले ढोलकी वादक पण आहे, ते थोडे सांगतील त्यांना किती आनंद होत आहे। मला भरपूर आनंद होतो आहे। आई भवानी मंडळाचे मी 2009 वर्ष मी वादन करतोय आणि हे सर्वजण माझे मित्र संतोष पिंगे माऊली खाबे सुनील बुवा या सर्वांनी मला सपोर्ट करून मला हे वादनाची संधी दिली त्यांचे खूप आभार आहे। आणि आई भवानी प्रसादित भजन मंडळ याच्यापेक्षा खूप पटीने खूप उज्ज्वल आणि याच्या पटीने खूप हे होऊ दे हे माझी मनोकामना। तसेच आपले सगळ्यांना जमून घेणारे आणि एकामेकांना समजून घेणारे आमचे संतोष भाऊ आहे, ते थोडे रामकृष्ण हरी सर्वांना। आज देवशा आणि आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना माझ्या आई भवानी प्रासादिक मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा। या हरिनामामध्ये मला ही एवढी संत मंडळी लाभली, मी आणि उतारबुवा असं आम्ही पहिले 9 वर्षापूर्वी 5-6 जणांमध्ये भजन चालू केलं आणि हा एवढा मोठा मेळावा या हरिनामामध्ये जमा झाला हे माझं मी पूर्वपुण्य समजतो। असे सर्वांनी साथ द्यावी आणि हे भजन अविरत चालू राहावे अशी मी पांडुरंगाची प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी पुंडलिकावर देव आपण पाहिला माऊलीचा आवाज देणार आणि आता आपल्या ही गाडी विरारपर्यंत जाणार। विरारचे विठ्ठल मंदिरामध्ये यांचा भजन संपन्न होणार आहे विशाल महाराष्ट्रामधून। आपण बघतोय विरार स्टेशनमधून गाडी हे झाले प्रस्थान झाले। आता माऊलीची दिंडी आता विरारच्या विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये दर्शनासाठी चालली आहे। दिंडी नाचत गाजत विठुरायाचा गजर करत आई भवानी प्रसादित भजन मंडळ सेवा प्रतिष्ठान मंडळ रजिस्टर चर्चगेट ते विरार 8:44 गाडी सुटते। या गाडीतले सगळे कामगार वर्ग असल्यामुळे कधी पण वेळात वेळ काढून त्यांनी आज आपल्या
भजनामध्ये उपस्थित राहून भजन माऊलीचा गजर करत आहे. पांडुरंग माझा विठ्ठलाचा नामाचा जप चालला आहे आणि आपण बघतोय आज चांगल्या रीतीने ते लोक आपलं विठ्ठलाचा आषाढ एकादशीचा ते कार्यक्रम करत आहे आणि आता आपण मंदिरात जाणार आहे. विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी पाहायला काम आवाज रुक्माईच्या मंदिरमध्ये आले आणि आपले कोकणी गुरुजी सांगतील. पुरातन काळात आणि त्याला जवळजवळ 108 वर्षे 2008 मध्ये झाले. 1908 मध्ये मंदिर बांधलेलं आहे आणि आता 2002 झाला तो डिसेंबर 1994 मध्ये. आता इथे उपकरण काय होतं सकाळपासून पायाचे सगळे तिथे सकाळपासून किती भक्तांनी दर्शन